नमस्कार. आज आपण आषाढ स्पेशल मस्त खमंग खुसखुशीत आणि थोडी मसालेदार अशी पुरी बनवूया. तर आज मी वेगळ्या पद्धतीने ही पुरी बनवणार आहे. तर आषाढमध्ये गोड पुऱ्या बनवल्या जातात, तिखट बनवल्या जातात. तर मी याआधी पालक पुरी, राळ्याची गोड पुरी असे 2-3 प्रकार टाकलेले आहे व्हिडिओ याचे पुरीचे. तर आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही पुरी बनवणार आहे. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे, करायलासुद्धा. कलरसुद्धा बघू शकता किती सुंदर आलेला आहे, चवीलासुद्धा अप्रतिम आहे आणि तुम्ही प्रवासातही नेऊ शकता आणि 2-3 दिवस ही आरामात टिकू शकते. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण हे मुगाच्या डाळीची मस्त खमंग खुसखुशीत आणि मसालेदार पुरी बनवूया किंवा मसाला पुरी म्हटलं तरीसुद्धा चालते. तर 1 कप मी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर हा माझा छोटा कप आहे. तुम्ही वाटी, ग्लास तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं त्यानुसार तुम्ही हे प्रमाण वाढवू शकता. तर मी छोटा कप भर 1 पिवळी मुगाची डाळ घेतली, छान स्वच्छ निवडून घेतली आणि 3 ते 4 पाण्याने छान मी चोळून धुणार आहे. कारण बघू शकता पॉलिशची डाळ आहे आणि पिवळं पाणीसुद्धा निघालेलं आहे आणि 2-4 पाण्याने धुतल्यामुळं काय होते, वास पण येत नाही. छान 3 ते 4 पाण्याने डाळ धुवून घेतली आणि डाळीच्या डबल पाणी घातलेले, कारण आपण हे 3 ते 4 तास ही डाळ भिजत घालणार आहोत. 3 ते 4 तास ही डाळ भिजत घातली मी. त्यानंतर त्यावरचं पाणी काढून घेतलं. छान मऊ झालेली आहे डाळ. आता 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर चाळणीमध्ये काढून घेतली. आधी नखानं दाबून बघायचं, छान मऊ झालेली आहे. 3 तासात डाळ छान भिजते. तर मी चाळणीत काढल्यानंतर थोडंसं पाणी निथळलं की लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यासोबतच मी लसूण आणि अद्रक मिक्सरमधून बारीक करणार आहे. गरज वाटली तर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. गरज वाटत नसली तर नाही घातलं तरीसुद्धा चालते. बारीक आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. तर मला थोडीशी गरज वाटते तर मी पोहे खायच्या चमच्याने 2-2.5 चमचे पाणी घातलेलं आहे. खूप पाणी वापरायचं नाही आपल्याला, थोडंसंच पाणी घालायचं आहे. तर आता हे पुन्हा आपण मिक्सरमधून मस्त एकदम बारीक पेस्ट तयार करून घेऊया मुगाच्या डाळीची. बघू शकता एकदम मस्त बारीक आपलं ही पेस्ट तयार झाली. एका भांड्यामध्ये काढून घेऊया. ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे त्याच भांड्यामध्ये. तर ज्या कपाने आपण मुगाची डाळ घेतली त्याच कपानं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. गरज वाटली तर आपण नंतर थोडंसं पिठाचा वापर करणार आहोत. पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा मी ओवा हातावर थोडासा क्रश करून घेतला. पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा बडीशेप पावडर, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा भाजलेली धन्याची पावडर, 1 चमचा मेथी, कसुरी मेथी हातावर क्रश करून घातली, 1 चमचा भर तीळ, चवीनुसार मीठ. पोहे खायचे चमच्याचेच माप आहे. कढीपत्त्याची पानं एकदम बारीक कट करून घातले. 2 चमचे तेल घातलं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी थोडी हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालते किंवा अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स वापरलं तरीसुद्धा चालते. पीठ चांगलं मळून घेऊया. थोडंसं पिठाची गरज वाटते तर मी 3 चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. चमचा थोडासा मोठा आहे. तुम्ही 3 चमचे गव्हाच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालते. आता आपण छान मस्त घट्ट गोळा बनवून घेतलेला, पीठ छान मळून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं तेल घेतलं हातावर, ते तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं पिठाला. आता आपण हे 5 मिनिट भिजत घालूया पीठ, म्हणजे छान आपण मसाले वापरलेले छान मुरले जाते त्यामध्ये. तर 5 मिनिट असंच ठेवलं. 5 मिनिटानंतर बघूया आता. 5 मिनिट झालेले आहे. आता हातावर थोडंसं तेल लावून घेतलं. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवं त्या आकाराचे तुम्ही ही पुरी बनवू शकता, छोटी मोठी. आता आपण सगळे गोळे बनवून घेतलेले आहे. तर हलक्या हाताने तेल लावून थोडंसं लाटून घ्यायचे. छोट्या छोट्या लाटायच्या आणि थोड्याशा जाडसर ठेवायच्या, म्हणजे छान मऊ राहतात. किंवा तुम्ही पीठ लावून लाटलं तरीसुद्धा चालते. चला तर मी तुम्हाला एक पीठ लावूनसुद्धा दाखवते किंवा प्लास्टिकवर लाटून घेतलं तरी छान होतात ह्या पुऱ्या. चला तर आता तेल पण छान गरम झालेलं आहे. तेल छान गरम करायचं आहे, म्हणजे पुरी छान फुगल्या जाते. वरतून थोडं झाऱ्याच्या साहाय्याने तेल घालायचं, म्हणजे दोन्ही साईडनं पुरी फुगल्या जाते आणि मस्त खरपूस अशी तळल्या जाते. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. तर याचप्रमाणे आपण सगळी पुरी
तळून घेऊया. छान मस्त खमंग खुसखुशीत, दिसायलाही सुंदर आहे, चवीलासुद्धा अप्रतिम आहे. तर आज आपण आषाढ स्पेशल छान मुगाच्या डाळीची ही मसाला पुरी बनवलेली आहे. चवीलासुद्धा अप्रतिम. तुम्ही नक्की बनवून बघा आणि लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता, म्हणजे चवीला छान लागते. तर तुम्हाला अशाच नवीन नवीन आणि चविष्ट खमंग खुसखुशीत रेसिपी बघण्यासाठी द्वारकाज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.